टाळी वाजवा भजन करा विठ्ठला हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरुनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठ्ठल देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठ्ठल हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांस्तहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मनीन्द्रहि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं व्रजे पाण्डुरङ्गं पंढरीचा देवराया 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 पंढरीचा देवराया 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 दंडवत तुझे माया दंडवत तुझे माया
बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नमामि शमिशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट। अनंत कोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुणनिलय परमानंद कंद सिंधू मूर्ती भक्तवांछा भक्तवांछित कल्पतरू भक्त वत्सल भक्त शरणागत वत्सल श्री पंढरीश परमात्म्याचे असणारे एक निस्सीम भक्त कली पावन अवतार वैराग्य राग रसिक असे असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सुंदर अशा प्रकारचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। महर्षी अगस्त्य मुनींच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही पवित्र भूमी दशरथ नंदन श्री राघवेंद्र परमात्म्याच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही पवित्र भूमी त्याचप्रमाणे अगस्त्य बंधू महामती ऋषी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पवित्र भूमीमध्ये आणि अलीकडच्या काळामध्ये प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांच्या समाधीस्थळ या ठिकाणी पवित्र असणाऱ्या या आश्रमाच्या पवित्र भूमीमध्ये आणि भगवान शंकराच्या म्हणजेच खडकेश्वर भगवंताच्या या प्रणांगणामध्ये आपला हा असणारा पंचदिनी शिवनाम अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। हे आपलं अहोभाग्य आहे आणि म्हणून परमपूज्य गुरुवर्य आपल्या तालुक्याचं असणाऱ्या या ठिकाणी सर्वश्रेष्ठ व्यक्तिमहत्व पूजनीय मनोहर बाबा भोर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्याचप्रमाणे योगी केशव बाबा चौधरी दीपकजी महाराज देशमुख राजेंद्रजी महाराज नवले सुरेशजी महाराज भालेकर भाऊराव उघडे अशा असणाऱ्या सर्वांच्या असणाऱ्या या ठिकाणी कृपा आशीर्वादाने आणि गुरुवर्य समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या शुभ प्रेरणेनं आणि मातोश्री सौ शांताबाई बाळराज घोडके यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश बाळराज घोडके यांच्या संकल्पनेतून आमचे असणारे त्या ठिकाणी धनंजय भाऊ यांच्या असणाऱ्या या ठिकाणी संकल्पनेतून हा चालू असलेला हा पंचदिनी असणारा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। विठ्ठल आणि या कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे परमस्नेही आदरणीय आपल्या तालुक्यातले असणारे ज्येष्ठ कीर्तनकार दौलतजी महाराज शेटे हे या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमचे परमस्नेही अभिन्न हृदय असणारे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण नितीनजी महाराज देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे आदरणीय ज्यांचं गायन ऐकल्यानंतर माणूस भानावर येतो असे असणारे इंद्रभानजी महाराज सुंदर अशा प्रकारचे गान कोकिळा तेही या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे
आपल्या गावातले असणारे सुपुत्र या ठिकाणी आदरणीय राक्षे महाराज सुंदर अशा प्रकारे 4 वर्ष संस्था परिपूर्ण करून या ठिकाणी आलेले तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारे पेटी वादन करत आदरणीय पुंडे महाराज असन, आमचे परमस्नेही असणारे साहेबरावजी महाराज असतील, पानसरेजी महाराज असतील, त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या आदरणीय या ठिकाणी मातावर्ग पण आहे. आणि योगेशजी महाराज सुंदर अशा प्रकारे ज्यांची या ठिकाणी चाल झाली, असं सुंदर अशा गायन आहे आणि ज्यांचा सुंदर अशा प्रकारे चॅनल आहे असे आमचे परमस्नेही अभिन्न असणारे सर्वेशजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आदरणीय मोरे महाराज असतील, त्याचप्रमाणे डॉक्टर साहेब असतील, इकडे आमचे गुंजाळ डॉक्टर असतील, सर्व असणारे या ठिकाणी. आणि इंद्रोवादी मृदंग, ज्यांचा मृदंग ऐकल्यानंतर इंद्राने ज्याप्रमाणे मृदंग वाजवला असा असणारा आवाज ज्यांच्या हातामध्ये आहे असे मृदंगाचे असणारे सम्राट ज्ञानराजजी महाराज पापड सुंदर अशा प्रकारचं आपल्या तालुक्याचं भूषण आहे ते. आणि म्हणून या सर्वांच्या असणाऱ्या या ठिकाणी सहयोगातून हा असणारा सप्ताह संपन्न होत आहे. हे सर्व जरी महत्त्वाचे असले पण त्याच्यापेक्षा तुम्ही खाली बसलेले सर्वात महत्त्वाचे आहे. मी कथेमध्ये सांगत असतो नेहमी का की चौकीदारापेक्षा जमीनदार श्रेष्ठ असतो. मी चौकीदार आहे, तुम्ही जमीनदार माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. विठ्ठल आणि म्हणून या भगवान शंकराच्या असणाऱ्या या प्रणांगणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. लक्षपूर्वक ऐका. महर्षी अगस्त्य मुनींच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने हे दंडकवन या ठिकाणी फुललेलं आहे आणि म्हणून त्यांची महान कृपा आपल्यावर आहे. असे अगस्ती महाराजांचं असणारं हे पवित्र असणारं स्थान, त्याचप्रमाणे महामती ऋषींचं आणि त्याचप्रमाणे भगवान खडकेश्वरांचं आणि सद्गुरू यशवंत बाबांचं या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये लक्षपूर्वक ऐका. इथे त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम कारण इथे अमृतवाहिनी वाहत आहे, हे तीर्थ आहे. आणि त्या बाजूला त्या ठिकाणी महामती लक्षपूर्वक ऐका आणि सद्गुरू यशवंत बाबा हे संत आहे. आणि त्या बाजूला राम आणि इकडे खडकेश्वर भगवान हे देव आहे. आणि म्हणून इथे त्रिवेणी संगम आहे. विठ्ठल आणि म्हणून शास्त्रकारांनी सांगत असताना सांगितलेलं आहे सहस्रम जान्हवी तटे. अरे एखादा गंगेच्या काठावर एखादा जर कर्म केला ना ते 1000 पटीनं फल देणारं असतं. हे ध्यानामध्ये घ्या. दुसरी गोष्ट जिथे एखादा महात्मा असतो ना, जिथे भगवान परमात्म्याचा विग्रह असतो ना, तिथे केलेलं सत्कर्म हे 1,00,000 पटीनं फल देणारं असतं. म्हणून इथे तीर्थ पण आहे, संत पण आहे आणि देव पण आहे. विठ्ठल म्हणून या श्रावण मासाच्या या महापर्वणीवर आपला असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. लक्षपूर्वक ऐका. ही खूप मोठी पर्वणी आहे श्रावण महिन्याची. आणि काल आपला सप्ताह प्रारंभ झाला. पवित्र असणारा दिवस सोमवार. सोमवारी या ठिकाणी याचा प्रारंभ झाला. आणि सप्ताह किती दिवसाचा आहे? पंचदिनी. लक्षपूर्वक ऐका. याच्यामध्ये मोठं गुड आहे. सप्ताही 5वा आहे आणि दिवसही 5 आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि भगवान शंकर हे कोण आहे माहिती का? रेवगडे महाराज पंचानन. भगवान शंकर पंचानन आहे. पूत षडानन. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकराचे पुत्र षडानन आहे. शिष्य दशानन 10 मुखाचा आहे. आणि म्हणून पंचानन असणाऱ्या भगवान शंकराचा हा 5 दिवसाचा सप्ताह संपन्न होतो आहे. विठ्ठल आणि म्हणून गुरुवर्य असणारे या ठिकाणी बाबांच्या मुखातून शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण होत आहे. लक्षपूर्वक ऐका. पारायण संपन्न होत आहे. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? शिवलीला अमृत. ज्याच्यामध्ये भगवान शंकरांच्या लीलांचं अमृत साठवलेलं आहे ते शिवलीला अमृत आहे. मला श्रीमद भागवतातला एक श्लोक आठवतो. भगवंताच्या या असणाऱ्या ग्रंथाला अमृत शब्द दिला. लक्षपूर्वक ऐका.
म्हणजे शिवलीला अमृतामध्ये जे ओव्या आहे ना, लक्षपूर्वक ऐका, त्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन करताना म्हणतात निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखात द्रवसवितम पिबत भागवतम रसमालय बहुरवो रसिका भूभावुका. काय सांगितलं भागवतकारांनी? श्रीमद भागवत काय आहे? आहा, भागवताचं वर्णन करताना म्हणतात की हे भागवत अमृत आहे. किती श्रेष्ठ आहे लक्षपूर्वक ऐका. त्या स्वर्गातील अमृतापेक्षाही श्रेष्ठ हे भागवत अमृत आहे. आणि लक्षपूर्वक ऐका, स्वर्गातल्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ तुम्ही ज्या ग्रंथाचं पारायण करतात ना, ते शिव लीला अमृत श्रेष्ठ आहे. विठ्ठला हो, तुम्ही म्हणाल काय बोलता तुम्ही? स्वर्गातलं अमृत किती पवित्र आहे आणि ते घेतल्यानंतर देव अमर होतात. कोणी सांगितलं तुम्हाला अमृत पेल्यावर देव अमर होतात? जर अमृत पिऊन जर देव अमर झाले असते तर भगवद्गीतेमध्ये वर्णनच केलं नसताना क्षणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. आहा, ते पुण्यमासा ते सुरेंद्र लोका का वर्णन करावं? अव याच्या पुढे भगवंतांनी वर्णन केलं या ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना. अरे जर स्वर्गातलं अमृत पिऊन जर कोणी अमर झालं असतं तर देवांना का मरावं लागतं? याच्याही पुढचं सांगू का? अरे ज्या समुद्रातून अमृत बाहेर पडलं ना, अरे तो समुद्रसुद्धा सुकून जातो. आणि ज्या चंद्राने अमृत पिलं ना, अरे त्यालाही क्षयरोग झाला. आणि म्हणून अमृत पिऊन कोणी अमर होत नाही, पण शिव लीला अमृत पेल्यानंतर तुम्ही नक्कीच अमर व्हाल. विठ्ठल बाबांसारख्या महात्म्याच्या असणाऱ्या मुखातून शिवलीला अमृताचं पारायण होतं. लक्षपूर्वक ऐका, या शिवलीला अमृतामध्ये किती ताकद आहे. गोपी श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये गोपी गीतामध्ये वर्णन करता म्हणतात तव कथामृतमतप्त जीवनम कवी भिरंगितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवी गृणंती ते भुरिता जनः. हा भागवतातला सर्वात महत्त्वाचा श्लोक आहे. तव कथामृतम काय आहे? ती कथा अमृतम. आहा, पुढे वर्णन करताना म्हणतात की तिच्या ताकद किती आहे, कल्मशांना दूर करणारी आहे. आणि म्हणून शिवलीला अमृत तुम्ही वाचतात ना, प्रपंचातले कल्मश दूर होतील, सुख शांती आपल्या घरामध्ये नांदेल, एवढी शक्ती त्या शिवलीला अमृतामध्ये आहे. आणि ते पारायण ते संपन्न होत आहे. विठ्ठल आणि म्हणून असं असणारा या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होत आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै अज्ञानहितकृतमद अंधकारनाशं विधाय ततो दयते विवेकः. अनंत जन्माचं पुण्य असेल म्हणून तुम्ही आम्ही इथे खडकेश्वराच्या या प्रणांगणामध्ये आहे. पुण्य आहे म्हणून हे ध्यानामध्ये घ्या. आणि या श्रावण मासाच्या पर्वणीमध्ये तुम्ही हा सप्ताह करत आहे, नामयज्ञ करत आहे ना, इथे एक एक केलेलं कर्म तुम्हाला करोडो गुणा फल देणार आहे. विठ्ठल आणि म्हणून असा असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. आज दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. खरं तर कालचा दिवस मला दिला होता अगोदर धनंजय भाऊनी, पण ते सोमवारचा होता. ते म्हणे भगवान शंकराच्या चरित्रावर तुम्ही बोलाल, पण नंतर काय म्हणत आलं म्हणे दुसऱ्या दिवशी नागपंचमी आली म्हणे, आणि त्या नागपंचमीवर कोणीतरी बोललं पाहिजे म्हणे, आणि म्हणून दुसऱ्या दिवसाचं कीर्तन तुम्ही करा. आणि म्हणून आजचं ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली. लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला आहे. गुरुवर्य बाबा बसलेले अभंग पाठ केला आणि चिंतन इथं तयार करायचं आहे. जसं चिंतन निघन भगवान खडकेश्वर आणि यशवंत बाबा काढतील तसं चिंतन निघत राहील. हे ध्यानामध्ये घ्या. म्हणून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, जे हरिभक्त आहे ना त्या हरिभक्तांना या जगामध्ये भय नाही राहिलेलं. त्रैलोक्यामध्ये सुद्धा भय नाही असं महाराजांनी इथे म्हटलेलं आहे. तर आपल्याला भयाचं चिंतन करावं लागेल. लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मलीन स्वामी रामसुखदासजी महाराजांचा एक विचार वाचलेला सांगतो तुम्हाला. भय म्हणजे लक्षपूर्वक ऐका, ज्याच्या जीवनातलं भय गेलं ना, ज्याच्या जीवनातलं भय गेलं ना, समजायचं तो अमर झाला. जोपर्यंत भय जात नाही तोपर्यंत माणूस अमर होत नाही.
मला श्रीमद भागवताच्या दशमस्कंदातला एक श्लोक आठवतो, इतका सुंदर आहे. ती कुंती भगवंताची स्तुती करत असते आणि देवाला म्हणते, देवा मृत्यू मृत्यू यात भीतपलायन. काय वर्णन केलं कुंत्या असणाऱ्या देवकी मातेनं. काळाला सुद्धा काळाची भीती असते, हे ध्यानामध्ये घ्या. काळाला सुद्धा काळाची भीती असते. विचार करा, म्हणजे काळ किती असणाऱ्या या ठिकाणी डेंजर असते. काल व्याल मुख ग्रास. श्रीमद भागवताचं सुंदर वाक्य आहे की आपण काळाच्या मुखामध्ये बसलेला आहे. जोपर्यंत आपलं भय जात नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकत नाही, हे ध्यानामध्ये घ्या. भय जाणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सत्पुरुषांच्या मुखातलं ऐकलेलं आहे, मृत्यू म्हणजे काय सांगू का तुम्हाला? मृत्यूची व्याख्या काय आहे? मृत्यूची व्याख्या म्हणजे भय म्हणजेच मृत्यू. ज्याचा भय गेला तो कधीच मरत नाही. विठ्ठल मग का हो तुम्ही म्हणता भय गेलं, ज्याचं भय संपलं ना, समजायचं की त्याला या ठिकाणी मृत्यूच नाही. आणि म्हणून मग भय कोणाचं जातं हो? तर लक्षपूर्वक ऐका, भगवद्गीतेचं सार काय आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला 18 अध्यायाची गीता सांगितली. आणि गीता सांगत असताना भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना जाऊ दे, मागे जे जे काही सांगितलं असं सोडून दे. कर्म ज्ञानाचं वर्णन केलं असन, ज्ञान योगाचं वर्णन केलं, भक्ती योगाचं वर्णन केलं असेल भगवंतानी, पण भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना सर्व सोडून दे. अर्जुनाने देवाला विचारलं, देवा मग काय करू? अरे या सर्वापासून जर तुला सुटायचं असेल ना, काहीच करू नको. 18व्या अध्यायामध्ये शेवट भगवान म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. भगवद्गीतेचं सार सांगितलं बरं का. याच्यामध्ये भगवद्गीतेचं काय सांगितलं? सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो, तुला सर्व पापातून मुक्त करतो. फक्त काय कर? मला शरण ये. आणि देवाला शरण येणं गरजेचं आहे. सर्व भावाने देवाला शरण जाणं गरजेचं आहे. तुम्ही जीवनात एकदा देवाला शरण गेले ना, तुमच्या जीवनातलं भय गेल्याशिवाय राहत नाही. ती शक्ती या ठिकाणी शरणागतीमध्ये आहे. विठ्ठल अनेक प्रकारांनी आपल्याला या अभंगाचं चिंतन मांडतात. शरणागती शरणागती तुम्ही म्हणतात. शरणागतीचे अनेक प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. श्रीकृष्ण वयम नुमः या श्लोकाचं निरूपण करत असताना भागवतकारांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं? तो परमात्मा कसा आहे? सचिदानंद रूपाय विश्वत प्रत्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. त्या परमात्म्याला शरण जा. त्रिविध तापातून मुक्त व्हाल, भयातून मुक्त व्हाल तुम्ही. जोपर्यंत देवाची शरणागती करत नाही तोपर्यंत भयातून मुक्त होणार नाही. म्हणून देवाची शरणागती करायची आहे. त्याचं 9 प्रकार सांगितले. खूप मोठं चिंतन आहे, मला तिकडे जायचं नाही. लक्षपूर्वक ऐका, देवाची शरणागती का करायची त्याचे 2-3 गोष्टी सांगतो. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाची, उतरील पार अवधूतर नदीचा. शरण जावे सर्व भावे देवाची, उतरील पार म्हणून शरण जावे सर्व भावे देवास. सर्व भावाने म्हणजेच या ठिकाणी सर्व समर्पित करून देवाला शरण जा. तो हा उतरील पार. हा भवदुस्तर आहे ना, सहज पार करीन. फक्त शरण व्हा देवाला. आणि या भयातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. रामायणात तर एक सुंदर चौपाई आलेली, सन्मुख होई जीव जब मोही जन्म कोटी अग नासैत बही. पापी असो, कसाय असो, दुराचारी असो, फक्त माझ्या जवळ आला पाहिजे. जवळ एकदा आला की मी त्याला सर्व पापातून मुक्त करतो. पापच भय निर्माण करत असतं. पापातून मुक्त झाला की भय शिल्लक राहत नाही. विठ्ठल देवाची शरणागती का करायची मी सांगत होतो. त्याचं कारण आहे की
त्या परमात्म्याची शरणागती का करायची त्याचं कारण आहे आपण जन्माला येतो, लहानचे मोठे होतो, मरण पावतो, या 3 गोष्टीमध्ये जीव गुंतलेला आहे. आणि म्हणून जन्माला येणं, लहानचं मोठं आणि शेवट जाणं, या 3 गोष्टीतून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही देवाला शरण जा. आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारी पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम. अहो एकदा देवाला शरण गेले ना, हे जन्माचं भय असतं ना, हे खूप कठीण असतं, मृत्यूचं भय कठीण असतं. म्हणून या भयातून मुक्त होण्यासाठी तुम्ही देवाला शरण जा. आणि देवाला एकदा शरण गेला की तो भयमुक्त होतो. विठ्ठल पाठीवर संत महात्म्याला कोणाची भीती नसते. संत कधी कोणाला घाबरत नसतात. हे ध्यानामध्ये घ्या. भय निघून गेलेलं असतं. आणि आपण समाजामध्ये काय म्हणतो, अरे त्याच्याजवळ खूप संपत्ती आहे, तो खूप मोठा आहे, तो काही पण करू शकतो. पण लक्षपूर्वक ऐका, एका महात्म्याचं वाक्य ऐकलेलं आहे, तुम्ही पंतप्रधानाला जरी शरण गेले ना तरीही तुम्हाला काळाच्या भयातून तो मुक्त करू शकत नाही, कारण तोच काळाच्या मुखामध्ये चाललेला आहे. त्यालाही मरावं लागणार आहे. अहो तुम्ही कोणाच्याही या जीवाने कोणाचीही जरी शरणागती केली ना राजा महाराजाची तरीही त्याला मारावं लागतं. पण हे ध्यानामध्ये घ्या, देवाची शरणागती केल्यानंतर मरावंच लागणार नाही. हरी आला होता मग कैसी भला चिंता त्यांची सरली येर धार झाला सफल व्यापार. हरी आला होता मग कैसी भला त्याला सरली येर धार झाला सफल व्यापार. एकदम योग्य प्रमाण दिलं. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. तिथे भय राहत नाही आणि चिंताही राहणार नाही. कधी एकदा देव हातामध्ये आला, लोकांना वाटतं की श्रीमंत झालं म्हणजे भय राहणार नाही. लक्षपूर्वक आहे का, साधू संतांनीही श्रीमंती कमवली आपल्या जीवनामध्ये, पण आपण कमवलेली श्रीमंती पैशाची आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराने एका ठिकाणी तर वर्णन केलेलं, या त्रिभुवनामध्ये आमच्यासारखं वैभवाचे धनीच कोणी नाही. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, त्रिभुवनी आम्ही वैभवाचे आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी महाराज म्हणतात. अरे आमच्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही. साधूची श्रीमंती आहे ना, ती कोणती आहे? धन दौलत कमवणं म्हणजे, संपत्ती कमवणं म्हणजे त्यांचं वैभव आहे का? नाही. अरे जगत पिता परमात्माच आमचा बाप आहे. आणि म्हणून आम्ही या जगामध्ये सर्वात श्रीमंत आहे. मी नेहमी सांगत असो, स्वामी रामतीर्थांच्या जीवनातला एक प्रसंग. स्वामी रामतीर्थ आपल्या भारत देशामध्ये मायदेशी निघालेले होते आणि इंग्लंडमधून स्वामी रामतीर्थ भारतामध्ये येणार होते आणि एका जहाजामध्ये बसले. ज्या जहाजामध्ये स्वामी रामतीर्थ बसले ना, त्या जहाजामध्ये इंग्लंड देशाचा राजा बसलेला होता. आणि ते इंग्रज स्वामी रामतीर्थाला म्हणाले, हो तुम्ही भाग्यवान आहात. स्वामी रामतीर्थाने विचारलं, का बरं, काय भाग्य या ठिकाणी माझं उदयाला आलं? अहो तुम्ही ज्या जहाजात बसून चालले ना, त्या जहाजात या इंग्लंड देशाचा राजा बसून चाललेला आहे, म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. आत्ताचा महाराज होता काय देऊ? आत्ताचे असणारे महाराज ऐका, स्वामी रामतीर्थ होते. लक्षपूर्वक ऐका, कमरेला फक्त एक लुंगी गुंडाळलेली, अंगावर पंचा आणि हातामध्ये कमंडलू होता. ते स्वामी रामतीर्थ विचार केला नाही, ताड 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 त्या जहाजातून खाली उतरले. आश्चर्य वाटलं त्या इंग्रजांना. आणि त्या इंग्रजांनी स्वामी रामतीर्थांना विचारलं, महाराज अहो एवढ्या मोठ्या असणाऱ्या राजा त्याची संगत तुम्हाला होणार होती, ज्या जहाजामध्ये तुम्ही जाणार होते त्याच्यात इंग्लंडचा राजा होता, तुमचं भाग्य उदयाला आलं, तुम्ही खुशाल खाली उतरले. स्वामी रामतीर्थाने त्या इंग्रजाला दिलेलं उत्तर ऐकण्यासारखाही. लक्षपूर्वक ऐका, स्वामी रामतीर्थ त्या इंग्रजाला म्हणतात, ऐक
एका जहाजामध्ये 2 राजे जात नसतात, हे ध्यानामध्ये घे. अरे ज्याच्या अंगावर फक्त एक पंचा आहे ते कमंडलोवाला महात्मा म्हणतो एका जहाजात 2 राजे जाणार नाही. त्याने विचारलं महाराज इथे दुसरा राजा कोण आहे? त्याने सांगितलं तो फक्त इंग्लंड देशाचा राजा आहे. आम्ही या त्रिभुवनाचे राजे आहोत. आमचा बाप परमात्मा आहे विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही वैभवाचे धनी आहे. कोवा दरिद्र हो, शंकराचार्य प्रश्नोत्तरीमध्ये म्हणतात कोण आहे दरिद्र? लक्षपूर्वक ऐका. ज्याची इच्छा रूपी यात्रा संपलेली आहे ना तो दरिद्री आहे. ज्याची आशा संपली नाही ना तो दरिद्री आहे. हे ध्यानामध्ये घ्या. आणि साधू संतांची इच्छा आशा संपलेली असती आणि म्हणून ते श्रीमंत आहे जगामध्ये आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी भय शिल्लक राहिलेलं नाही. तुकोबारायांच्या जीवनातले असे अनेक प्रसंग सांगता येईल. तुकोबारायांनी बाजरी राखण्यासाठी घेतली म्हणे पक्षाचं राखण करायचं. महाराज गेले त्या ठिकाणी पक्षाचं राखण करायला लागले. आता कथा भाग आपल्याला माहीत आहे. जेवढे पक्षी याच्या आदल्या दिवशी पक्ष्याने दाणे खाल्ले, बाबांनो उद्या चांगली सेवा करतो. महाराजांनी पाणी नेऊन ठेवलं. दुसऱ्या दिवशी पक्षी आले, दाणे खायचे, पाणी प्यायचे, निघून जायचे. अख्खी बाजरी पक्ष्याने संपून टाकली. आणि मग तुकोबारायला त्या असणाऱ्या शेतमालकाने विचारलं अरे बाजरीला एक दाणा राहिला नाही. आणि मग पंचाम पुढं आणलं आणि तुकोबारायला सांगितलं या ठिकाणी भरपाई करून द्या. अनेक वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहे की काही ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ते म्हटले की या ठिकाणी या तुकोबारायांचं घर गहाण ठेवा. महाराजांनी घर गहाण करून टाकलं बरं का. खूप बिकट परिस्थिती होती महाराजाची खूप. आणि त्यावेळेला त्यांची पत्नी तुकोबारायला विचारता हो काय केलं तुम्ही? घर गहाण ठेवलं, तुम्हाला काही वाटत नाही का? महाराजांनी सांगितलं मला काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. दुसरा एक प्रसंग सांगेल महाराजांच्या जीवनातला. तिथेही महाराजांना भय राहिलं नाही. मंबाजीवानी काट्याच्या काठीनं मारलं तुकोबारायांना. भय राहिलं नाही. तरीही महाराजांना काही वाटलं नाही. का बरं वाटलं नाही? महाराजांना माहिती हा देहच नाशिवंत आहे. देहस्तिमास हृदय बिभती तजत्वम जाया सुता देश सदा ममता विमुंचम पश्चानिशम जगदितम शनभंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भगभक्तिरिष्ट. हा देहच नाशिवंत आहे. अरे आणि म्हणून भागवतामध्ये सांगितलेलं आहे हा जो देह आहे ना मूळताच कसा आहे या ठिकाणी नाशिवंत सांगितला, जाणारा सांगितला. आणि जडभरिताच्या चरित्रामध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे. खांद्यावर पालखी आहे आणि रहुगण राजा म्हणतो का रे शेवट प्रश्न केलेला आहे महाराज तुम्ही म्हटले या ठिकाणी आत्मा निर्विकार आहे, त्याला काहीच होत नाही. नैनम चिन्नंती शस्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेदेंती आपण शोषिती मारुत. या स्थितीवर संत गेलेले असतात. त्यांच्यासाठी देह ही माती झालेली असती आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी भय शिल्लक राहत नाही. एकदा गावातल्या काही लोकांनी काय केलं, महाराज भजन करत होते डोंगरावर आणि भजन करत असताना महाराजांना त्यांची इज्जत घालवण्यासाठी लक्षपूर्वक ऐका. अनेक संतांच्या चरित्रामध्ये हे प्रसंग झालेले आहे. बाबा समोर बसलेले आहे. सुंदर असणारी एक वेश्या तुकोबारा यांना मोहित करण्यासाठी पाठवली आणि पाठवणारे चांगलेच लोक होते बरं का नितीनजी महाराज. जास्त त्रास देणारे लोक चांगले असतात हे पण ध्यानामध्ये घ्या. ज्यांना आपण हरिभक्त म्हणतो ना, हरिभक्तच हरिभक्ताला त्रास देत असतो हे पण ध्यानामध्ये घ्या. तुकोबारांना त्या ठिकाणी चांगल्याच लोकांनी त्रास दिला जीवनामध्ये. आणि मग ती स्त्री पाठवली प्रसंग आपल्याला माहिती आहे तुकोबारांच्या जीवनातला. आणि महाराजांसमोर आली. महाराजांच्या समोर आल्यानंतर तिला पाहिलं. महाराजांनी हात जोडले आणि हात जोडल्यानंतर सांगितलं बाई आम्ही तसे नाही. आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास. चाहिए ओ माते न तरी साया, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे.
म्हणला, बाई आम्ही तसे नाही बरं का. हो, मोठा प्रसंग आहे. अरे हो, ते तुकोबाराय होते हे ध्यानामध्ये घ्या. हां, ते तुकाराम महाराज होते ज्यांनी कामावर विजय मिळवलेला होता. अहो, चांगल्या चांगल्याला कामावर विजय मिळवता आला नाही. आणि हे महाराजांची परीक्षा पाहण्यासाठी श्री पाठवली की महाराज कामाला मोहित होते. अरे ज्यांनी षड विकाराला संपून टाकलं होतं, कामाला या ठिकाणी संपवणं खूप कठीण आहे जगाच्या पाठीवर. पण महाराजांनी तो कामही संपून टाकला त्या ठिकाणी. चांगल्या चांगल्याला या ठिकाणी कामाने धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्रासी दरारा, इंद्रचंद्रासी दरारा, इंद्रचंद्रासी दरारा, इंद्रचंद्रासी दरारा. यड़का 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 मदन केवल बच्चान, यड़का मदन केवल बच्चान, यड़का मदन केवल बच्चान, यड़का मदन केवल बच्चान, केवल बच्चान, केवल बच्चान. वा, सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. त्या कामाने चांगल्या चांगल्याला त्रासवलं. हो, धडक मारली शंकरा. भगवान शंकरांना या ठिकाणी धडक मारली असेल, ब्रह्मदेवाला त्रास दिला, देवर्षी नारदांना त्रास दिला असेल, येडका मदन तो केवळ पंचांगन. पण आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी त्या कामावरही विजय मिळवला होता. कोणी महाराजांना विचारलं का हो महाराज तुम्हाला भीती वाटली नाही का? एकांतामध्ये एखादी स्त्री आली आणि कोणी तुमच्यावर आरोप केले असे, तुम्हाला त्याचं भय वाटलं नाही का? महाराजांनी सांगितलं आम्हाला कसलं भय हो, कारण तो परमात्माच आमच्या मागे पुढे आहे. आम्हाला भय शिल्लक नाही. अभंगाच्या प्रथम चरणात आम हरीचा दासा काही हो, आम हरीचा दासा काही, आम हरीचा दासा काही हो, आम हरीचा दासा काही, आम हरीचा दासा काही हो, आम हरीचा दासा काही, आम हरीचा दासा काही हो, आम हरीचा दासा काही. भय नाही त्रैलो, भय नाही त्रैलो, देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे, मागे पुढे देव उभा मागे पुढे. आम हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी. हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, त्रैलोकी, त्रैलोकी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. अरे या त्रैलोक्यामध्ये आम्हाला भय शिल्लक राहिलं नाही का? आम्ही त्या हरीचे दास आहो. अरे दास बनल्यानंतर भय शिल्लक राहणार ना. मी प्रथमतः सांगून गेलो, दास बनण्यासाठी शरण जावं लागेल देवाला. आणि जो देवाला शरण गेला आणि देवाचा दास बनला ना, त्याच्या जीवनात भय शिल्लक राहणार नाही. हे ध्यानामध्ये घ्या. अहो तुकोबारांच्या जीवनामध्ये एवढी शक्ती होती, महाराजांच्या नामातच एवढी ताकद होती. म्हणतात की त्या ठिकाणी यम सुद्धा कापत होता. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम
परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर यम कापतो यामध्ये विशेष नाही, पण आमच्या जगद्गुरु तुकोबारांचं नाम घेतलं तरी त्या ठिकाणी यमही कापतो. आणि म्हणून ते तुकोबाराय म्हणतात की या त्रैलोक्यामध्ये आम्हाला भीतीच नाही. त्याचं कारण आहे, कारण तो परमात्मा चराचरामध्ये व्याप्त आहे. त्रैलोक्यात कुठेही जा तो भगवान परमात्मा सर्वत्राही सर्वम खलविदम ब्रह्म. विठ्ठल जळी स्थळी भरला सिया राममय सब जग जानी. अरे तो सर्वत्र आहे वासुदेव सर्वम. आणि म्हणून त्रैलोक्यामध्ये आम्हाला भय नाही. महाराज का बरं? त्याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देव उभा मागे पुढे, 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 मागे पुढे, देव उभा मागे पुढे, आणि म्हणून उगवी कोडे संकट. अरे कितीही संकट येऊ द्या, जगाचा बाप लक्षपूर्वक ऐका भगवान परमात्मा. फक्त विश्वास पाहिजे आपल्या जीवनामध्ये की देव आमच्या मागे आणि पुढे आहे, हे ध्यानामध्ये घ्या. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या आघात निवाराया, आली या आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या आघात निवाराया, आली या आघात निवाराया. मागे पुढे उभा राही संभाळीत, आलिया आघात निवाराया. अरे जगातला कितीही मोठा आघात असू द्या, एक गोष्ट ध्यानामध्ये घ्या. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, सर्व जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, लक्षपूर्वक ऐका. तुमचा जर देवावर विश्वास असेल ना, जग जरी तुमच्या विरोधात गेलं ना तरीही तुमचं काही करू शकत नाही, हे ध्यानामध्ये घ्या. फक्त देवावर विश्वास पाहिजे. एक वेळेचा प्रसंग, बलराम दाऊ आपल्या सवंगड्यांना घेऊन गायी चारण्यासाठी गेले. आणि गायी चारण्यासाठी गेल्यानंतर जिथे जाऊ नये तिथे भगवान बलरामजी महाराज त्या ठिकाणी गेले. कुठे गेले? कालिया डोहावर गायी चारण्यासाठी. आणि कालिया डोहावर गायी चारण्यासाठी गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या असणाऱ्या डोहाच्या कडे ज्या वेळेला पाणी पिण्यासाठी गायी गेल्या ना, त्या गायीने पाणी पिल्यानंतर त्या मरण पावल्या. अहो, नुसत्या गायीच मरण पावल्या नाही तर गोपाळही मरण पावले. त्या कालिया डोहामध्ये असं विष होतं,
म्हणतात की वरून जरी पक्षी गेला ना तर त्या विषाच्या ताकदीनं तो पक्षीसुद्धा मरून पडत होता. एवढी ताकद त्या विषामध्ये होती. आणि त्या कालिया डोहामध्ये या ठिकाणी 101 फण्याचा असणारा कालिया नाग राहत होता. हे ध्यानामध्ये घ्या. आहा हा, भगवंताला कळालं माझे सवंगडी माझ्या गायी त्या ठिकाणी गतप्राण झाल्या. भगवंताने अमृत वर्षाने मुरली वाजवली आणि मुरली वाजवल्यानंतर गायींना जिवंत केलं गोपाळांना. आणि भगवंताने त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली, या यमुनेच्या पाण्यातून मी या ठिकाणी या कालियाला बाहेर काढील. लक्षपूर्वक ऐका. आणि दूषित झालेली यमुना शुद्ध करीन. हा भगवंताने त्या ठिकाणी पण केला. लक्षपूर्वक ऐका. ही कालिया नागाची लीला आपल्याला खूप काही शिकवणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी भगवंताने गोपाळाला सांगितलं, गोपाळानो आज गाई चारायला सुट्टी आहे. श्रीरामाला तोषाला देवाला विचारणार, अरे लाला कन्हैया का बरं सुट्टी दिली रे? भगवान परमात्मा म्हणतात आज आपल्याला खेळ खेळायचा आहे. आहा हा, भगवान परमात्मा असं म्हणल्यानंतर अरे गोपाळाने विचारलं, गोपाळा कोणता खेळ खेळायचा? विविध प्रकारचे खेळ होते. भगवंताने एक फळी हातामध्ये घेतली, चेंडू घेतला. राधेचा भाऊ होता ना, त्याच्या हातामध्ये चेंडू होता. आणि चेंडू फळी घेऊन भगवान परमात्मा कालियाच्या डोहावर आली. आहा, कालियाच्या डोहावर आल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी चेंडू फळीचा खेळ सुरुवात केली. लक्षपूर्वक ऐका. लोक म्हणतात हा इंग्रजांनी काढला. मोरे डॉक्टर, हा चेंडू फळीचा खेळ आहे ना सत्ययुगापासून चालत आला, त्याचे प्रमाण माझ्याकडे आहे. सत्ययुगातलं बरं का, हे भगवंताच्या अगोदरचे असणारे 2 युग. आणि चेंडू फळीचा खेळ सुरू झाला. पेंद्या खेळत आहे, पण सर्वजण खेळायचे, पण 6 मारण्याची ताकद कोणातच नव्हती देवाला सोडून. कारण कालिया डोहा बराच लांब होता. आणि तिकडे बॉल घालायचा म्हणजे ताकद खूप लागती. आता काय केलं भगवंताने, मग सांगितलं आता सर्वांची बॅटिंग झाली, आता माझी बॅटिंग होऊ द्या म्हणे. मग भगवंताने बॅट हातामध्ये घेतली. भगवान परमात्म्याने आधी राहुल द्रविड सारखे प्लेयर केले सुरुवातीला. आणि मग प्लेयर केल्यानंतर तोषनी जसा बॉल फेकला, फुलटच बॉल, भगवंताने असा 6 मारला ना, आहा हा, बॉल असा आकाशामध्ये उडाला. आता तो भगवान परमात्मा आहे. आणि उडावला तर कदंब वृक्षाच्या झाडाच्या फांटीवर जाऊन अटकला. आता कदंबाच्या झाडाच्या फांटीवर बॉल जाऊन त्या ठिकाणी लटकला. आणि लटकल्यानंतर मग गोपाळ म्हणा लागले, कृष्णा अरे बॉल कदंब वृक्षाच्या झाडावर अटकलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणा लागले, अरे जाऊ दे, असे कितीतरी बॉल तुला मी आणून देतो म्हणे, जाऊ दे, एक बॉल गेला तर काय होतं. आणि मग त्या ठिकाणी वाकड्या समोर आला, ए देवा तू काय समजतो रे म्हणे स्वतःला, हा खेळ आहे खेळ. तू जरी राजाचा मुलगा असेल पण खेळामध्ये सगळे सारखे असतात, हे ध्यानामध्ये घे. मग पेंद्याला देवाने विचारलं, मग तुझं म्हणणं तरी काय? म्हणजे तोच चेंडू पाहिजे म्हणे मला. असं तोच म्हणायला लागला, देवा तोच चेंडू लागतो म्हणे, तुझे 1000 चेंडू जरी असले तरी मला काय करायचं आहे, मला तोच चेंडू पाहिजे म्हणे. खेळामध्ये त्या ठिकाणी रडी गेले गोपाळ. आणि भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी तू मी केलं, देवा तोच चेंडू पाहिजे. आज देवानीच लीला घडून आणली. भगवान म्हणले तोच पाहिजे का, मग थांबा म्हणे. आणि भगवान परमात्मा कदंब वृक्षाच्या झाडावर चढले. आणि जिथे चेंडू अडकलेला होता ना, देवाने काय केलं माहिती का, फांटीवर जोरात पाय दिला. आता पाय दिलं, चेंडू सटकला, कालियाच्या डोहामध्ये पडला. कालियाच्या डोहात चेंडू गेल्यानंतर गोपाळ देवाला म्हणाले, देवा बस रे बस, आता खाली उतर, चेंडू कालियाच्या डोहामध्ये गेलेला आहे. भगवान परमात्मा म्हणतात, तुम्ही म्हणले ना चेंडू तोच पाहिजे, तोच चेंडू आणून देणार. भगवंताने विचार केला नाही, तशीच कालिया डोहामध्ये उडी मारली देवानी. आणि काय सांगायचं, देवाने उडी मारल्यानंतर भगवान परमात्मा खाली गेले डोहामध्ये. आणि खूप खोल असणारा डोह, त्या डोहामध्ये अरे वरून पक्षी गेला तर जगत नव्हता. अरे त्या डोहाच्या कडावर त्या ठिकाणी गवत उगत नव्हतं. लक्षपूर्वक आहे का, गवत सुद्धा उगत नव्हतं तिथं, इतका विषारी होता तो कालिया. लक्षपूर्वक आहे का, मग तुमच्या मनामध्ये येईल की अरे गवत उगत नव्हतं, मग झाड कसं टिकलं तिथं, कदंबाचं झाड तरी कसं टिकलं. त्याची कथा अशी आहे, गरुडाने ज्या वेळेला आपल्या आईला त्या असणाऱ्या कद्रूच्या दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी स्वर्गातलं अमृत लढून आणलं होतं कोणी, गरुडाने.
आणि ते गरुड येता येता त्या ठिकाणी विश्रांती कुठंतरी घ्यावी म्हणून त्या झाडावर उतरलं. आणि झाडावर उतरल्यानंतर त्या असणाऱ्या कुंभातले 2 थेंब त्या झाडावर पडले आणि ते झाडं अमर झालं. बाकी सगळे मरायचे पण ते झाड मेलं नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा खाली गेले. लीला खूप सुंदर आहे. देव ज्या वेळेला खाली गेले, कालिया झोपलेला होता. आणि कालिया झोपल्यानंतर भगवान परमात्मा खाली गेल्यानंतर त्याच्या 2 बायका होत्या ना त्या कालियाच्या, ती पाय दाबत होत्या, सेवा करत होत्या. पण भगवान परमात्म्याला पाहिलं, आहा हा हा, काय वर्णन केलं भागवतामध्ये. वराहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिप्रतवासम कनक कपीशम वैजयंती च मालाम रंध्रान वेणुरधर सुदया पूरयन गोपवृंदे. काय वर्णन केलं. वराहा पीडम नटवर वपुः, राजस कुमार मदनाचा पुतळा. अरे त्या परमात्म्यासारखा सुंदर कोणीच नाही. नागपत्नी मोहित झाल्या त्याला पाहिल्यानंतर. आजपर्यंत असा सुंदर पुरुष पाहिला नाही आम्ही. काय भगवंताचं स्वरूप होतं हो. आहा, कानामध्ये कुंडले, घोगराळे केस, आहा, सुंदर अशा प्रकारे भगवंताचे होठ. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिये, रवी शशिकळा लोपली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा सापाच्या असणाऱ्या पत्नी सुद्धा मोहित झाल्या. आणि तेवढ्यामध्ये कालिया जागा झाला. विषारी असणाऱ्या कालियाने देवाला पाहिलं. वाह, काय सुंदर आहे. बिप्रत वेणुम जठरपटयो शुंग वेत्रे च कक्षे वामे पानो बसन कवलम तत्फलांगे गुलुशुम. आहा हा, काय सुंदर आहे रे. हा लक्षपूर्वक ऐका. जो कालिया रात्रंदिवस या ठिकाणी दुसऱ्या असणाऱ्या जीवांची हत्या करायचा, तोही देवाला पाहिल्यानंतर मोहित झाला. देव किती सुंदर असेल विचार करा. हा, आणि मग त्यावेळेला कालिया नाग म्हणतो, अरे अरे सुंदर जरी असला आणि याला जर सोडलं ना तर लोक घाबरायचे बंद होतील. आणि मग तो भगवंताच्या समोर आला. कालियाने भगवंताला शेपटीनं गुंडाळलं. लक्षपूर्वक ऐका. शेपटीनं गुंडाळल्यानंतर भगवान हसायला लागले. भगवान काय म्हणतात माहिती का. यशोदा मैयाने जसं मला उखळाला बांधलं ना, तसंच याने मला आता शेपटीनं बांधलं म्हणे. अनारो अनियान महतो महियान, ही देवाची लीला आहे. भगवंताने शरीर फुगवलं आणि त्याच्या नसा तुटायला लागल्या. त्यावेळेला कालियाने सोडला भगवंताला आणि भगवंताचं आणि कालियाचं युद्ध सुरू झालं. आहा, त्या युद्धाचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये सुंदर केलेलं आहे. एकमेकाबरोबर घनघोर युद्ध चालू झालं त्या ठिकाणी. आणि इकडे काय झालं माहिती का. जे गोपाळ होते ना, भगवंत बाहेर आले नाही. कन्हैया कन्हैया हाक मारली, देव बाहेर निघायला तयार नाही. आणि मग गोकुळामध्ये आले भगवान परमात्मा. यशोदा मैयाला सांगितलं, यशोदा मैया वेडी झाली आणि माझा असणारा कृष्ण कुठे गेला, माझा कृष्ण. अरे कुणी पाहिला का. ती यशोदा धावत धावत आली, विलाप करायला लागली, रडायला लागली. आणि यशोदा मैया धावत धावत यमुनेच्या काठावर आली. सर्व गोपाळ गायी वासरं आले भगवंताचा शोध करण्यासाठी. पण लक्षपूर्वक ऐकावर का. ती देवाची आई होती. आणि गोपाळाला विचारलं, कुठे गेला म्हणे माझा कृष्ण. म्हणे या यमुनेत बुडाला म्हणे. आणि यशोदा मैया गेली तिथे, माझा कृष्ण यमुनेत बुडाला म्हणे. आता मी जगून काय उपयोग नाही. गेली तिला उडी मारायला. अहो काठावर गेली तशीच उभी राहिली. देवाची आई बरं का. काठावर गेली तशीच उभी राहिली. परत बळीरामाने तिला धरलं. आई उडी मारू नको म्हणे, तुला माहीत नाही कृष्ण काय आहे. अरे शेष नागावर झोपणारा आहे तो माझा परमात्मा, तू काळजी करू नको. यशोदेला मागं वडलं
बलरामाने. आणि असं घनघोर युद्ध चालू झालं आणि भगवान परमात्मा काली याच्या मस्तकावर बसले. आणि ज्या वेळेला तांडव नृत्य सुरू झालं भगवंताचं, अहो इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये. 101 फण्यावर भगवान नाचत होते. 101 फण्यावर. नटवर वपुहू, नटवर वपुहू म्हटलेलं आहे. नटाचे नट म्हणजे श्रीकृष्ण आहे. अहो देवासारखं नृत्य कुणीच करू शकत नाही. तुम्ही म्हणाल काय अवघड आहे नृत्य करायला. मला विचारायचं आहे, अशा स्टेजवर ज्ञानराज महाराज कोणी नाचन. आता जो स्टेज असा होतो त्याच्यावर नाचणं सोपं आहे का? हां, जो स्टेजच जागेवर नाही सारखा असा होतो त्या स्टेजवर देव नाचत होते. जो फणा खाली झुकत नाही त्याच्यावर लात मारत होते. लात मारल्यानंतर त्याच्यातून रक्त बाहेर निघायचं आणि ते देवाच्या पायावर पडायचं. लक्षपूर्वक ऐका. तर शुकाचार्य वर्णन करताना म्हणतात, कालियाचं रक्त देवाच्या पायावर पडलं की लांबून असं वाटायचं की कोणी भगवंताच्या पायावर लाल फुलं वाहत आहे असं वाटायचं. जो फणा झुकत नाही त्याच्यावर लात मारायची देव. आणि कालिया थकला आणि मग त्या कालियाच्या बायका म्हणायला लागल्या, देवा बाद झालं तुझं नाचणं. तू जर असाच नाचत राहिला ना आमचा नवरा मरून जाईन. मग ते भगवान परमात्मा त्या असणाऱ्या नागपत्नीला म्हणतात, काय पाहिजे ते मागा. आणि मग त्या असणाऱ्या नागपत्नी म्हणतात, देवा काहीच नको आहे, तुमच्या पायाची धूळ द्या आम्हाला. काय चतुर होते त्या नागाची पत्नी, काय चतुर होती ती. काय म्हणती, तुमच्या पायाची चरण धूळ द्या. नितीन महाराज, पाण्यामध्ये माणूस गेल्यानंतर पायाची धूळ भेटन का त्याची. त्या किती चतुर होत्या. त्या म्हणते आम्हाला पायाची धूळ द्या म्हणे. त्यांना माहिती पायाची धूळ घ्यायची असेल तर पाण्याच्या बाहेर यावं लागेल. पाण्याच्या बाहेर देव आला की आमचा नवरा वाचला. हां, म्हणून धूळ पाहिजे तुमच्या पायाची. काय त्या नागपत्नीनं भागवतामध्ये स्तुती केलेली आहे ना. न रसाधिपत्यम न सार्वभौमम, आम्हाला सार्वभौम नको, रसाफळाचं राज्य नको, देवा तुमच्या पायाची धूळ द्या फक्त. वा रे वा, भगवंत म्हटले हो चालेल. आणि कालियाला घेऊन भगवान परमात्मा वर आले. आणि वर आल्यानंतर मग तिथे त्या नागपत्नीनं भगवंताची स्तुती केली. आणि भगवान परमात्मा कालियाच्या मस्तकावरून बाजूला झाले. लक्षपूर्वक ऐका. आणि कालियाने मग भगवंताची स्तुती केली. तो कालिया देवाला म्हणतो, देवा अरे काय मला पापी बनवतो तू. हां, अरे सांग मला जग कोणी बनवलं म्हणे. देवाला प्रश्न केला कोणी, कालिया नागाने. हे खूप गुही आहे तुम्हाला सांगतो. कालिया नागाने काय प्रश्न केला, सांग देवा जग कोणी बनवलं. देव म्हणतात मी बनवलं. सांग म्हणे जगातले प्राणी कोणी बनवले. म्हणे मीच बनवले. सांग म्हणे मला कोणी बनवलं. म्हणे मीच बनवलं. मग देवा मला सांग म्हणे, एखाद्या दुकानामध्ये एखादा माणूस काही घेण्यासाठी गेला आणि शेंगदाणे जर मागितलं तर तो भगरीच्या पोत्यात हात घालीन का. कशात घालीन, तो शेंगदाण्याच्याच पोत्यामध्ये घालतो की नाही. हां, साखर मागितल्यानंतर तो काय या ठिकाणी शेंगदाण्याच्या पोत्यात हात घालीन का. नाही, अहो तो साखरीच्याच पोत्यामध्ये हात घालीन. देवा सांग म्हणे, आता एखादा गिऱ्हाईक माझ्याकडे आलं तर मी काय करू म्हणे. मला तू जर माझ्या शरीरात विष भरून दिलं, अमृत दिलं असतं तर मी लोकांना अमृत दिलं असतं. विष कोणी बनवलं म्हणे. देवा तूच बनवलं म्हणे देवा. आणि म्हणून हे सर्व काही तूच केलेलं आहे. मलाही विषारी तूच बनवलं, माझा काय दोष आहे म्हणे देवा. देव म्हणले वा हुशार आहे म्हणे तू. आता देवाने त्याला सांगितलं, ऐक म्हणे आता मात्र इथं राहायचं नाही, रमणद्वीपला जा. खूप मोठा प्रसंग आहे, कीर्तन संपून जाईल, संपायची नाही कथा, थोडक्यात सांगतो. रमणद्वीपला जा. तो म्हणतो देवाला, देवा मला गरुड खाऊन टाकीन. देवाने सांगितलं आता गरुड खाणार नाही, कारण माझे पायाचे चिन्ह तुझ्या मस्तकावर आहे, गरुड तुला मारू शकत नाही, जा तू. आणि कालियाला तिथे देवाने मुक्त केलं. याच्या पुढचा महत्त्वाचा भाव सांगायचा आहे. कालिया नाग देवाला पाहिल्यानंतर एवढा मोहित झाला, एवढा देवाने मारला, रक्तभंबाळ झाला, तरी त्याची इच्छा होती की देवाला पाहतच राहावं. भगवंताने सांगितलं, कालिया ऐक, आता निघाला ना रमणद्वीपला, मागे फिरून पाहू नको. आणि जर मागे फिरून पाहिलं तर त्या ठिकाणी मूर्ती बनून पडशील, जड होशील. देवाने त्याला सांगितलं बरं का. हा प्रसंग भागवतातला नाही, वृंदावनातला ऐकलेला सांगतो. आणि मग ते कालिया नाग निघालं. काय घेण्यासारखी कथा आहे. आणि कालिया नाग निघाल्यानंतर त्या वृंदावनापासून जवळ एक जैद गाव आहे, त्या जैद गावापर्यंत गेला, पण त्याला राहवलं गेलं नाही. काय देवाचं स्वरूप असेल. त्याला देवाने सांगितलं होतं तू दगड बनशील, जड बनशील. तरीही कालिया नागाने विचार केला नाही, जड बनलेलं चालेल पण एकदा तरी जगाच्या बापाचं दर्शन केलं पाहिजे. त्यांनी परत देवाला फिरून पाहिलं बरं का कालियाने.
आणि कालियाने जसं देवाला फिरून पाहिलं ना, तिथेच दगड होऊन पडला, जड होऊन पडला. आणि तो दिवस म्हणजे आजचा नागपंचमीचा दिवस आहे. विठ्ठल कालियाची असणारी लीला भगवंतानी घडून आणली. तो नागपंचमीचा दिवस आहे. कालियाला तिथून भयातून मुक्त केलं. तर दुसरी गोष्ट या ठिकाणी भगवान परमात्म्याने कालियाला यमुनेच्या बाहेर काढून काय केलं तर गायी आणि गोपाळांचं संरक्षण केलं. देव उभा मागे पुढे हे ध्यानामध्ये घ्या. गोपाळांच्या मागे पुढे भगवान परमात्मा राहिले आणि उगवी कोडे संकट आणि कालियालाही त्या कोड्यातून मुक्त केलं. काळजी करू नको, तिथे जा. तिथं गेल्यानंतर माझे चरण तुझ्या असणाऱ्या मस्तकावर आहे, तुला भय शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून कालियाला भगवंताने मुक्त करून ते पाणी शुद्ध केलं. आणि त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याने या जगाला शिकवण दिली. त्या काळामध्ये विषारी आणि घाण झालेली गंगा मी पवित्र केली. पण आत्ताच्या लोकांना तो उपदेश आहे की ही वाहणारी शुद्ध गंगा आहे ना अमृतवाहिनी, ही दूषित करू नका. कळलं का? ही जर दूषित केली ना या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका, जशी त्यांची अवस्था झाली तशी आपली अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण एवढे भक्त नाही की देव आपलं संरक्षण करीन म्हणून वाहणारी अमृतवाहिनी दूषित करू नका. शुद्ध जल बनवलं आणि जगाला शिकवण दिली की तुम्ही निसर्गाचं पावित्र्य राखा, नदीचं पावित्र्य राखा. आणि त्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी त्या असणाऱ्या कालिया मर्दनाची लीला केली. तो पवित्र आजचा नागपंचमीचा दिवस आहे. नागपंचमी लक्षपूर्वक ऐका, हा नागपंचमी म्हणजे नागदेवतेचा पूजनाचा दिवस आहे. तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेले तर नागदेवतेचे मंदिर आहे. आता पहा, कालिया मर्दन नावाचा एक नाग असेल, एक तक्षक नावाचा नाग असेल, लक्षपूर्वक ऐका, एक वासुकी नावाचा नाग असेल आणि त्या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं ऐरावत नावाचा नाग असेल. असे नागाचे देवतेचे प्रकार सांगितलेले आहे. वासुकी नावाचा जो नाग आहे तो माझ्या भगवान शंकराच्या गळ्यामध्ये आहे. लक्षपूर्वक ऐका, भगवान शंकराने त्या नागाला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिलं आणि स्थान देण्याचे अनेक कारणं सांगितलेलं आहे. तो रात्रंदिवस भगवंताचं भजन करत होता. महादेवाने विचार केला, ज्या वेळेला महादेव विष्णू लोकामध्ये गेले आणि विष्णू लोकामध्ये गेल्यानंतर महादेवांनी पाहिलं ते शेष भगवान होते ना, ते रात्रंदिवस देवाचं नाम घेत होते. इतकं नाम घेत होते, दररोज 1000 नावं नवीन घ्यायचे शेषाने, दररोज 1000 नावं नवीन घ्यायचे. अहो, नाम घेता घेता शेष भगवंताच्या मुखामध्ये लाळ यायची. हो, लाळ ती खाली पडायची. आणि मग नारद महर्षी म्हणतात, हो शेष भगवान, अहो ही जरा लाळ आवरा. शेष भगवंतानी काय उत्तर द्यावं? अरे महाराज खरं सांगू का, लाळ आवरायलाच गेलो तर देवाचं एक नाम सुटेल म्हणे. लाळ आवरायला सुद्धा वेळ नाही एवढं नाम शेष घेत होते. आणि लाळ खाली पडली आणि खाली पडल्यानंतर तिचा अमृताचा कुंभ झाला. नारदाने सनकादिकासारखे तिच्यामध्ये स्नान करतात. म्हणून माझ्या भोलेनाथाने विचार केला, अरे ज्या शेष भगवान परमात्म्याचा असणारा अंश आहे ना हा वासुकी, अरे हे शेष भगवान जर रात्रंदिवस जर नामाचा जप करत असेल तर या वासुकीला मी गळ्यामध्ये धारण करतो, त्याच्या मुखातलं नाम माझ्या कानावर पडावं. लक्षपूर्वक ऐका, भगवान शंकराला कोणी विचारलं, महाराज पार्वतीला मांडीवर का बसवलं? भगवान शंकराने सुंदर उत्तर दिलं, नागेंद्र हराय त्रिलोचनाय. अरे तुम्ही दिगंबर आहात, मग दिगंबर असून पार्वती का मांडीवर घेतली? का घेतली? भगवान शंकराने सांगितलं, ऐका खरं सांगू का, एक वेळेला जेवणाला बसलो, पार्वतीनं ताट केलं आणि ताट केलेली पार्वती म्हणते, देवा तुम्ही भोजन करा. भगवान शंकर म्हणले, पार्वती मी एकटा बसणार नाही, तू पण बस. पार्वतीने सांगितलं, माझा नेम शिल्लक राहिला. म्हणे काय नेम? म्हणे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ. मग भगवान शंकर म्हणतात, पार्वती ऐक, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. आहा, अरे 1000 नावं घेण्याबरोबरीचं राम नाम आहे. एकदा राम म्हणे. राम नामाची दीक्षा भगवान शंकराने दिली. तेव्हापासून पार्वती रात्रंदिवस राम नामाचा जप करायची. तिच्या मुखातलं राम नाम माझ्या कानावर पडावं म्हणून महादेवाने पार्वतीला मांडीवर घेतलं होतं बरं का. महादेवाने चंद्राला मस्तकावर धारण केलं. कोणी विचारलं का बरं? महादेवाने सांगितलं, हा कितीही कलंकित असला पण याचं नाव माझ्या नामाच्या भगवंताच्या नामाला जोडलेलं आहे. रामचंद्र कृष्णचंद्र म्हणून याला मस्तकावर घेतलं.
खूप मोठी लीला आहे, मला तिकडे जायचं नाही. म्हणून असे सर्पाचे प्रकार, नागदेवतेचे प्रकार सांगितलेले आहे. आणि म्हणून आजचा हा नागपंचमीचा असणारा उत्सव संपन्न होत आहे. आणि मग भगवान परमात्मा तुकोबराय म्हणतात की तो परमात्मा या ठिकाणी मागे पुढे उभा राहून या ठिकाणी उगवी कोडे संकट, त्या संकटातून भक्ताला मुक्त करत असतो. आता असे असणारे भगवान परमात्मा आहे ना, त्या परमात्म्याची ताकद काय, तो परमात्मा कसा आहे, अहो भक्ताच्या मनात येईल तसा परमात्मा बनतो. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा तैसा होय धावे सोय धरोनी. अहो देवाला जसं बनवू तसा देव बनत असतो. भगवत भक्तामध्ये एवढी ताकद आहे. असे कितीतरी उदाहरणं देता येईल आपल्याला, कितीतरी असंख्य उदाहरणं सांगता येतील. भगवान परमात्म्याला जसा धावा करेल, जसा देवाचं चिंतन करेल तसा परमात्मा बनत असतो. मनु आणि शतरूपेच्या चरित्रामध्ये, रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. देवाचं जसं चिंतन केलं देव तसा प्रगट झाला. आहा, पुढे अशा अनेक कथा आलेल्या आहे. असाच भगवान परमात्मा पाहिजे. देवकीने सांगितलं, ज्या वेळेला कारागृहामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले आणि चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाल्यानंतर देवकीला भगवंतानी मागचं चरित्र सांगितलं. आणि देवकी देवाला म्हणते, देवा अहो बरोबर आहे तुमचं, पण मी तुम्हाला त्यावेळेला काय म्हटलं होतं, बाळ बनून या म्हणे, तुम्ही तर बाप बनून आलात म्हणे देवा. हा, आणि मग भगवान परमात्मा म्हणता, देवकी काळजी करू नको, चतुर्भुज असणारे नारायण बाळ बनले. जैसा केला तैसा होयम. अरे जशी इच्छा करेल तसा परमात्मा बनत असतो. महाभारतातला एक प्रसंग तुमच्यासमोर मांडतो. महाभारतामध्ये ज्या वेळेला या ठिकाणी पांडव सर्व राज्य हरले आणि राज्य हरल्यानंतर पांडवांनी विचार केला नाही आणि द्रौपदीला डावावर लावलं आणि द्रौपदीलाही हरवलं. आणि मग त्या ठिकाणी भर सभेमध्ये दुर्योधनाने सांगितलं दुशासनाला, दुशासन द्रौपदीला ओढून आण. आणि मग द्रौपदीला ओढून आणलं. कथा भाग आपल्याला माहीत आहे. द्रौपदीला ओढून आणलं. रजस्वला असणारी द्रौपदी ज्या वेळेला त्या ठिकाणी सभेमध्ये आणली आणि सभेमध्ये आणल्यानंतर दुशासन, ज्याच्या हातामध्ये 12,000 हत्तीची ताकद होती, तो दुशासन त्या ठिकाणी साडी ओढत होता. आणि मग द्रौपदी त्या ठिकाणी पांडवांना प्रश्न करत आहे, तुम्हाला काय अधिकार होता मला डावावर लावण्याचा. पांडवांनी खाली मान घातली आणि मग पितामह भीष्मांकडे दृष्टी केली. पितामह भीष्मांनी पण मान खाली घातली. आता लक्षपूर्वक ऐका.
बाबा स्वामी राम सुखदासजी महाराजांचा एक भाव सांगेल. स्वामी राम सुखदासजी महाराजांना कोणी विचारलं, भीष्म जर 12 भागवतामध्ये भीष्माचं नाव होतं तर भीष्माने असं कृत्य का होऊन दिलं? तर त्याचं उत्तर स्वामी राम सुखदासजी महाराजांनी दिलं की पितामह भीष्म हे त्रिकाळ ज्ञानी होते. कोण? पितामह भीष्म. मग आता आपण काही कथा सांगत असतो, या पितामह भीष्मांनी असं केलं, त्यांना शोभलं का? पण साधूचे भाव सांगतो, पितामह भीष्मांनी खाली मान घातली. द्रौपदी विचारत होती, भीष्म काहीच बोलले नाही. त्याचं कारण सांगतो, पितामह भीष्मांना माहीत होतं की द्रौपदी किती जरी काही बोलली, द्रौपदीची इज्जत कोणी घेऊ शकत नाही, मला माहीत आहे. पण इथे आता देवाचा एक नवीन अवतार होणार आहे आणि त्या अवताराचं मला दर्शन करायचं आहे. म्हणून पितामह भीष्म काहीच बोलले नाही. आणि मग त्यावेळेला द्रौपदी विलाप करायला लागली. अरे कोठे गेला? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ तास खया लावी येला, लावी येला, वेळ तास खया लावी येला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ तास खया लावी येला, गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे 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 गुंतलासी द्वारकेच्या राया, राया, वेळ तास खया लावी येला, लावी येला, वेळ तास खया लावी येला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ तास खया लावी येला, रे द्रौपदीनं वर हात केले आणि भगवंताचा धावा केला. कोठे गुंतलासी रे देवके त्या द्वारकेचे राया. भगवान परमात्माला ती विनंती करते, हे द्वारका वासीन देव देव जगतपते. भागवतामध्ये वर्णन आलं. अरे कुठे गेला रे देवा? विलाप करायला लागली. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, मी तिथेच होतो, जैसा केला तैसा होय. पण गंमत काय झाली द्रौपदी? तू म्हटली द्वारकेचा राणा, द्वारकेच्या राया, तर मला द्वारकेला जावं लागलं, परत यावं लागलं. आणि मग भगवान परमात्म्याला त्या असणाऱ्या द्रौपदी मातेने विनंती केली होती. लक्षपूर्वक ऐका. द्रौपदीच्या मनात एकच भाव होता. काय होता? की मला या ठिकाणी दुःशासन निर्वस्त्र करत आहे, माझी असणारी ही लाज या साडीनं राखली पाहिजे. आणि म्हणून जगाचा बाप आहे ना, तिथे साडी बनला. सारी बीच नारी थी की नारी बीच साडी थी, हे कोणालाच कळलं नाही. आणि देवाचा वस्त्र अवतार झाला तिथे. आणि म्हणून त्या द्रौपदीलाही त्या ठिकाणी भगवंताने तिची आबरू वाचवली. आणि त्या द्रौपदीचं संरक्षण भगवान परमात्म्याने केलं, हे ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून जैसा केला तैसा होय. मला मीराबाईच्या चरित्राचा एक प्रसंग आठवतो. खूप सुंदर प्रसंग आहे. काय चरित्र आहे मीराबाईचं. आता 8 दिवसापूर्वी मीरा चरित्र सांगितलं येवल्यामध्ये. इतकं सुंदर अद्भुत चरित्र आहे मीराबाईचं. त्या मीराबाईला मारण्यासाठी राणाजीनं त्या ठिकाणी विष मीरासाठी त्या ठिकाणी विष
विषाचा प्याला पाठवलं. मीराबाईला मारण्यासाठी राणाजीनं विषाचा असणारा प्याला पाठवला. पण मीराबाईला ज्या वेळेला सांगितलं हे अमृत आहे, मीराबाईनं विचार केला नाही. भगवान परमात्म्याचं चरण अमृत आहे असं म्हटल्या त्या मीराबाईनं ते विष प्राशन केलं. राणाने विष दिया मानो अमृत पिया. राणाने विष दिया मानो अमृत पिया. राणाने विष दिया मानो अमृत पिया. मेरा गोविंद गोपाल खाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग. मेरा रानी दीवानी कहाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. राणाने विष पाठवलं पण मीराने पिलं बरं का. मीराने विष प्राशन केलं आणि तरीही मीरा भगवंताच्या भजनामध्ये नाचत होती. आणि मग ती असणारी या ठिकाणी मीराची ननंद होती ना, ती खूप विचित्र होती. राणा म्हणतो या ठिकाणी या असणाऱ्या वैद्याने विष दिलंच नाही तिला. आणि मग त्या विषातले एक थेंब राहिलेला होता शिल्लक. लक्षपूर्वक काय का विष किती विषारी होतं. तो वैद्य त्या राणाला म्हणतो, राणा अरे हे जर विष हत्तीला दिलं ना एक थेंब, तो हत्तीसुद्धा मरेल एवढं कठीण असणारं विष दिलं होतं. आणि राणा त्या असणाऱ्या वैद्याला म्हणतो, तुला शिक्षा देतो, हे विष तूच प्राशन कर. तो म्हणलं मी सांगण्यासाठी जिवंत राहणार नाही. वैद्याला प्यायला लावलं, वैद्य मेला हो. आणि त्या वैद्याला मीराबाईने जिवंत केलं बरं का. आणि मग ती असणारी या ठिकाणी ती ननंद म्हणती राणाजीला, ओ राणाजी त्याने फसवला असेल, जाऊ द्या म्हणे, आता 2 विषारी नाग आणू म्हणे त्या मीराला मारण्यासाठी. आणि एका असणाऱ्या त्या टोपलीमध्ये नाग आणि नागिन असे विषारी असणारे साप ठेवले. आणि त्या मीराजवळ त्या असणाऱ्या दासीला पाठवलं आणि सांगितलं, मीराला सांग याच्यामध्ये तुझा शालिग्राम भगवान परमात्मा आहे. हा राम रतन असणाऱ्या या ठिकाणी त्या डोलीमध्ये आहे, त्या असणाऱ्या पाठीमध्ये आहे. आणि मग दासीनं मीराच्या हातामध्ये दिलं. मीराने विचारलं काय आहे. अरे म्हणे भगवान परमात्मा आहे, शालिग्राम भगवान आहे तुझे. मीरा एवढी भावविभोर झाली आणि मीराला वाटलं माझ्या शालिग्राम भगवंताचं मला दर्शन होणार आहे. मीराने विचार केला नाही. आणि ते असणारं या ठिकाणी टोपली होती ना, तिच्यास ते 2 नाग झाकलेले होते. मीराबाईनं टपकन वर उचलली ती टोपली. लक्षपूर्वक ऐका, 2 नाग होते पण मीराचा भाव होता की भगवंत आहे. अरे नागाचा सुद्धा देव झाला. आणि एक नाग होताना हार बनला आणि मीराच्या गळ्यामध्ये पडला. आणि मीरा म्हणती, पायोजी मैने राम राम वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु. कृपा कर अपनायो पायोजी मैंने. रामा कर अपनायो पायोजी मैंने. राम रतन धन पायो 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 पायोजी मैंने. राम रतन धन पायो. मीराला आनंद झाला. मीरा म्हणती, पायोजी मैने राम रतन धन पायो. आहा हा. अरे ज्याच्यामध्ये साप पाठवले होते त्याच्यामध्ये भगवंत बनला बाबा. म्हणतात मीराच्या डोळ्यात अश्रू आले आणि मीरा रडायला लागली. मीराबाई लक्षपूर्वक ऐका. आणि मीराचे अश्रू त्या शालिग्राम भगवंतावर पडले तर म्हणतात त्याला सुद्धा छिद्र पडलं भगवंताला. कारण मीराचं दुःख देवाला सुद्धा सहन झालं नाही. आणि ती शालिग्रामची मूर्ती आजही चित्तोळगडमध्ये आहे. जिचा असणारा नाग होता त्याचा शालिग्राम बनला, ती आजही चित्तोळगडमध्ये आहे. मीराबाईच्या चरित्रामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. अकबर आणि तानसेन सुद्धा मीराबाईचं दर्शन करण्यासाठी आले होते. काय मीराचा अधिकार असेल हो, विचार करा. भूताच्या महलामध्ये पाठवलं मीराबाईला.
त्या ठिकाणी भूतं मारतीन, पण मीराबाईने सगळ्या भूतांनाच मुक्त केलं. आहा, म्हणजे मला सांगायचं काय की भूतामध्ये सुद्धा देव पाहिला, जैसा केला तैसा होय, तसा देव बनत असतो, हे ध्यानामध्ये घ्या. आणि एक रामायणातला सुंदर प्रसंग सांगेल आणि सेवा संपेल. पहा, जानकी माता होती ना, त्या जानकीला रामप्रभूंचं रूप पाहिल्यानंतर एवढी भावपूर व्हायची जानकी माता. आणि त्या जानकीच्या मनामध्ये असा विचार आला, बाबा की रामप्रभू पुरुष असताना जर एवढे सुंदर आहे, जर स्त्रीचा शृंगार जर देवाने केला तर किती देव सुंदर होतील. तिच्या मनामध्ये दररोज भाव यायचा जानकीच्या. आणि ती एक दिवस देवाला म्हणते, देवा मी कधीच तुमच्याजवळ काही मागितलं नाही म्हणे, पण आज एक गोष्ट मला मागायची, माझा एक हट्ट पूर्ण करा. देवाने तिला विचारलं, भगवंताने काय हट्ट आहे तुझा? हा श्री हट्ट माहिती आहे आपल्याला. आणि मग त्या बाईनं, त्या जानकी मातेनं सांगितलं, महाराज देवा माझी एकच इच्छा आहे, काय? माझा असणारा वेश तुम्ही परिधान करावा. भगवान परमात्मा म्हणायला लागले, सीते काय बोलते तू? नाही, माझी इच्छा आहे म्हणे की तुम्ही एकदा तरी तुम्ही माझा वेश साडी घातली पाहिजे देवा. हा भगवान परमात्म्याला ज्या वेळेला त्या लक्ष्मी मातेनं, जानकी मातेनं आग्रह केला, आणि मग भगवान परमात्मा म्हटले, चालेल तुझा आग्रह आहे ना. पहाटेची वेळची लीला होती, आणि पहाटेच्या वेळच्याला रामप्रभूंनी काय केलं, सीतामाईनं भगवंताचा शृंगार केला आणि आपली साडी देवाला घातली. लक्षपूर्वक ऐका. अहो तो भगवान परमात्मा होता, किती सुंदर होते, भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलं रामायणामध्ये, इतके सुंदर होते भगवान परमात्मा. आणि रामप्रभूंनी साडी घातली, सीतामाईनं शृंगार केला, भगवंताचा वेणी घातली, त्या ठिकाणी म्हणतात त्या ठिकाणी फुलं घातले भगवंताच्या केसामध्ये, आणि गळ्यातले सर्व अलंकार घातले, आणि देवाच्या भांगामध्ये कुंकू लावलं, आणि इतके सुंदर दिसायला लागले रामप्रभू, जैसा केला तैसा होय. आणि तिच्या मनातली इच्छा रामाने पूर्ण केली. पण गंमत काय झाली, पहाटेच्या वेळेला वशिष्ठ मुनी ध्यानाला बसले, आणि वशिष्ठ मुनी ध्यानाला बसल्यानंतर ते काय आपल्यासारखं ध्यान होतं का उघडे डॉक्टर? आपल्यासारखं नव्हतं. त्यांची डायरेक्ट लाईन होती, इथे बसले का देव तिथं काय करतो दिसत होतं. आता देवाचं ध्यान केल्यानंतर बाईच्या रूपामध्ये वशिष्ठ मुनीला देव दिसले. असं कसं होईल म्हणे, भगवान परमात्मा स्त्रीच्या रूपामध्ये, असं होणारच नाही. पण वशिष्ठ मुनीला राहवलं गेलं नाही, उठले आणि ताड 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 महलामध्ये आले. महलामध्ये आल्यानंतर रामप्रभू जिथे राहत होते ना, तिथे वशिष्ठ मुनी आले, दारावर थाप मारली, वत्स रामभद्र. रामभद्र आवाज ऐकला, गुरुजीचा आवाज ऐकला, देव घाबरले. आता काही बरं नाही. भगवान परमात्मा सीतेला म्हणाले, पटापट साडी सोडली, देवाने आपले वस्त्र परिधान केले. गुरुजी त्या ठिकाणी हाका मारत होते, रामभद्र दार उघड, दार उघड. भगवान परमात्मा, गुरुजी आत्ता आलो. सर्व शृंगार देवाने काढला पटपट, आणि त्या ठिकाणी आपले वस्त्र परिधान केले भगवंताने, आणि पटकन केले. गुरुजी आले ना, आणि दार उघडलं भगवान परमात्म्याने. आणि दार उघडल्यानंतर वशिष्ठ मुनीला देवाला पाहिलं, नखशिकांत देवाला पाहिलं. अरे मी याचं ध्यान केलं त्यावेळेला मला ह्यो स्त्रीच्या वेशामध्ये दिसला, पण आता पुरुष झाला. मग नखशिकांत पाहिलं, आणि वशिष्ठ मुनी हसले. लक्षपूर्वक ऐका, हसले. आणि हसल्यानंतर वशिष्ठ मुनी देवाला म्हणतात, आता काही नाही, दार बंद कर म्हणे. आणि दार बंद केलं देवानी, आणि वशिष्ठ मुनी निघून गेले. पण भगवान परमात्मा विचार करायला लागले, वशिष्ठ मुनी का हसले? याचा अर्थ असा आहे, मोठी माणसं विनाकारण हसत नाही. आता तिकडे जायचं नाही त्या प्रसंगाकडे. आणि मग त्यावेळेला वशिष्ठ मुनी का हसले म्हणून देव आरशासमोर आले, आणि देवाने विचार केला, नेमकं काय राहून गेलं. नखशिकांत भगवंतानी पाहिलं, पण नेमकं एक गोष्ट राहिली होती, भांगातलं कुंकू तसंच राहिलं होतं देवाच्या. आणि मग देवाला अशी लाज वाटली, भगवंताला भांगातलं कुंकू राहिलं म्हणजे विसरून. मग ते कुंकू पुसलं, पण देव दार उघडायलाच तयार नाही. भगवान परमात्मा कुठे दार उघडतात. आणि मग दशरथ महाराज आले, राघव दार उघड, भगवंत दार उघडायला तयार नाही, काय झालं असावं. मग वशिष्ठ मुनीपर्यंत बातमी केली. वशिष्ठ मुनी आले, अरे वत्स रामभद्र दार उघड. गुरुचा आवाज ऐकला, दार उघडलं. गुरुजींचे पाय पकडले, आणि वशिष्ठ मुनीनं कानात फक्त एकच गोष्ट सांगितली, रामा काळजी करू नको, मी कोणाला सांगणार नाही, एवढंच बोलले बरं का वशिष्ठ मुनी. आणि मग भगवान परमात्मा तिथे शांत झाले. मला सांगायचं काय की जैसा केला तैसा होय. इथे लय प्रसंग सांगताय. भगवान शंकराला ते भूत आले देवाच्या जवळ, हे देवा तुझं लग्न आहे म्हणे, आणि तुझं लग्न आहे म्हणे, पण आम्ही तर भूत आहे, अंगाला राख लावणारे,
दिगंबर वेशामध्ये, आणि तू तर काय नवीन वस्त्र घालणार का म्हणे. भगवान शंकर म्हणले तुमची काय इच्छा आहे म्हणे. आमच्यासारखाच राहिला पाहिजे म्हणे दिगंबर. भूतानला सांगितलं काळजीच करू नको म्हणे, तुमच्यासारखाच राहतो. आणि मग भगवान शंकरांनी तसाच वेश धारण केला. कसा? भूतासारखा. आता प्रसंग सांगायला वेळ नाही, आपल्या वेळ संपलेली आहे. खूप मोठा प्रसंग आहे. जटा मुकुटा हिमोर सवारा, अंगाला भस्म लावलं, यागंबर घातलं, वर मुकुट बांधला. अशा वेशामध्ये भगवान शंकर विवाहासाठी जैसा केला तैसा होय. लक्षपूर्वक ऐका. आणि धावे सोय धरून. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तू असणारा परमात्मा आहे ना, त्या परमात्म्याचं नाम आम्ही मुखाने गातो. आणि त्याच्यातच आम्हाला खरं सुख आहे. शेवटच्या चरणामध्ये तुका माने तुका
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 कलिकावर हरि विठ्ठल ज्ञानदेव राम हरिनाथ भगवान की जय महाराज की जय हो बार कुमारी 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 हो असो सुखी गाऊ मुखे विठ्ठल महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, आम्ही त्या असणाऱ्या परमात्म्याचं सुखामध्ये नाम घेत आहे, भजन करत आहे. जसे भगवान शंकर रात्रंदिवस रामनामाचा जप करतात. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की आम्ही त्या परमात्म्याचं चिंतन भजन करत आहे, बाकीच्या गोष्टी आपोआपच घडत राहतील. याचा अर्थ असा आहे, शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुम्ही फक्त नाम घेत राहा, बाकी देव करीत राहील. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. म्हणून किती संकट आले ना भक्ताने घाबरायचं नसतं, फक्त नाम घ्या. तुम्ही नाम घेत राहिले की किती संकट येत राहू द्या, अख्खी दुनिया तुमच्या विरोधात जाऊ द्या, काहीच होणार नाही तुमचं. हे ध्यानामध्ये घ्या, फक्त नामावर निष्ठा ठेवा. आणि म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे की भगवान परमात्मा म्हणतात अहम भक्तो पराधीनो. अरे माझ्या भक्ताला जर कोणी त्रास दिला ना तर त्याला मी सोडत नाही. तो कितीही मोठा जरी असला आहे तरीही त्याला मी सोडणार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये हरिभक्ताला त्रास देऊ नका. या अभंगातून एवढंच सांगायचं आहे. हेच तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, नाम घेत राहा, त्या ठिकाणी या भयातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं असणारे या ठिकाणी हे कीर्तनरूपी पुष्प या ठिकाणी भगवान खडकेश्वराने आणि सद्गुरू यशवंत बाबांनी जशी बुद्धी दिली तसं या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं सुंदर अशा प्रकारे भगवान खडकेश्वराचं मंदिर आहे. आणि त्याच्या प्रणांगणामध्ये श्रावण मासाच्या या पर्वणीवर हा सप्ताह संपन्न होत आहे. पण ज्यांच्या नावातच जय आहे असे धनंजय त्यांनी ठरवलं होतं की आमच्या असणाऱ्या आजीच्या असणाऱ्या पुण्यस्मरणानिमित्त हा असणारा सप्ताह या ठिकाणी करत आहे ना आम्ही. तो 5 वर्षाचा संकल्प होता. सप्ताही 5 दिवसाचा झाला आणि 5च वर्ष आहे. आणि हा शेवटचा त्यांच्या संकल्पनेतला असणारा सप्ताह संपन्न होत आहे. पण मला गावकऱ्याला विनंती करायची आहे, आता जरी त्यांनी ही परंपरा चालू केलेली आहे पण डॉक्टर साहेब आता ही पुढं चालवली पाहिजे बरं का मोरे महाराज. कारण बंद पाडायची नाही. आता ही गावावर जबाबदारी आहे. मार्ग झाला गुरुवर्य मनोहर बाबांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या रोहित महाराजांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह पुढं चालवायचा आहे आपल्याला. हा उत्तर या ठिकाणी याची बढोत्तरी आपल्याला करायची, हे ध्यानामध्ये घ्या. झाले 5 वर्ष म्हणून द्यायचा सोडून असं नाही. हे जे कमीतून आपण हे कर्मासाठीच आहे, हे ध्यानामध्ये घ्या. हे जे येतं धन ते सत्कर्मासाठीच आहे, ते इथेच दान करण्यासाठी ते शुद्ध होत असतं, हे ध्यानामध्ये घ्या. पलीकडेही 2 सप्ते होतात आणि इकडे वर्षातून 2 सप्ते होतात, हे ध्यानामध्ये घ्या. फक्त आता हा जो मधला राहिलेला राम सेतू आहे ना डॉक्टर साहेब, हा जरा जोडून घ्या. हा लय गरजेचा आहे राम सेतू आपल्याला. कारण कसं आहे, भगवान शंकर आणि रामाचं मिलन झालं पाहिजे दोन भक्तांचं. कारण दोन्ही भक्त एकमेकाचे कसे पूरक आहे. म्हणून हा असणारा सेतू जोडणं गरजेचं आहे आपल्यासाठी, खूप गरजेचं आहे. आणि तेही काम मला माहिती आहे की भगवंताच्या खडकेश्वराच्या आणि रामप्रभूंच्या कृपेने संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही, ही मला निश्चित माहीत आहे. कारण आता इकडून एवढं फिरून आम्हाला यायची गरज नसती. आणि म्हणून आमचे असणारे या ठिकाणी सुभाषराव देशमुख ते म्हणे आता एकूण जावं लागेल आपल्याला, नाही तर इथे पूल असताना तर आम्हाला 2 मिनिटामध्ये इथे येता आला असताना अजूनही लोक आली असती. म्हणून हा लाभ होईल. सेतू खूप महत्त्वाचा आहे. सेतू हे जोडण्याचं कार्य करतो. आणि म्हणून असं असणारा या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. दरवर्षीप्रमाणे गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख यांची 4 वर्षे पंगत झाली. पण यावर्षी शेवटचा महाप्रसाद त्यांच्याच या ठिकाणी शिष्यांच्या गळ्यामध्ये टाकला की आता मी 4 वर्षे दिलेली आहे, आता ही तुम्ही चालवली पाहिजे, शेवटचं वर्ष आहे हा महाप्रसादाचा कार्यक्रम.
आणि म्हणून महाराजांचे खूप मोठे उपकार आहे आपल्यावर. त्यांनी ही प्रेरणा आपल्याला दिलेली आहे निवृत्ती महाराजांनी, आणि म्हणून त्यांचेही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि परत आपल्या गायकवाड्यांचे, सर्वांचे असणाऱ्या शिवभक्तांचे, रामभक्तांचे सर्वांचे धन्यवाद, सर्वांना धन्यवाद देतो. आणि सुंदर अशा प्रकारे महाराज लोकांनी या ठिकाणी मला गायनाची साथ दिली. इंद्र भांजी महाराजांनी सुंदर अशा प्रकारे भजनं गायली, आणि भजनं जरी गायले असेल पण हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला हे आमचे परमस्नेही असणारे या ठिकाणी सचिनजी रेवगडे महाराज शिवभक्त आहे, यांच्या साहाय्याने हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. त्यांनाही धन्यवाद देतो, सर्वांचं अभिवादन करतो या ठिकाणी. आणि या असणाऱ्या वाघ पुष्पाला भगवान खडकेश्वराच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे वेडी वाकुडी महाराज विचारिला